उत्साह ठिकठिकाणी अनेक सेलिब्रिटीजनी मतदान केलंय, सिनेतारकांनी आणि सोबतच राजकारण्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। थेट आपण जाऊया शिवडीतनं। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत शिवडीतून जोडल्या गेल्या आहेत। जुई, काय म्हणते, मुंबईचा काय उत्साह सध्या दिसतोय? 1 तास उलटलाय, किती मतदारांनी आतापर्यंत मतदान केलंय? मतदारांमध्ये उत्साह आहे का तुमच्या इथे? अगदीच आपण पाहतोय सौरभ, बरोबर 1 तास झाला आहे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर। मी सध्या उभी आहे शिवडी विधानसभेमध्ये आणि आपण पाहतोय शिवडी विधानसभेच्या बाहेर विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 7 वाजल्यापासूनच इथे उमेदवार जे सगळे मतदार आहेत ते मतदार येऊन मतदान करत आहेत आणि काही वेळापूर्वीच जे इथले उमेदवार आहेत अजय चौधरी यांनी देखील इथे येऊन मतदान केलं आहे आणि प्रत्येक जण आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावत आहेत। आपल्यासोबत इथे काही मतदार आहेत, आपण त्यांच्याकडून संवाद साधूया। सर, काय सांगाल, सकाळीच आला आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी का जबाबदार नागरिकाची जे कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी काय प्रतिक्रिया द्याल? हो, हा आमचा हक्क आहे आणि तो बजावण्यासाठी आलो आहे आणि सर्वांनी मतदान करावं ही सदिच्छा। आज खरं तर बुधवार आहे, लोक वाटतील बाहेर येतील मतदानासाठी, टक्केवारी वाढेल? बुधवार हा प्रकारच नाही आहे ना, बुधवार हा प्रकारच नाही आहे। नॉनव्हेज असलं तरी पण लोक येणारच, 100% मतदान होईल अशी आशा आहे। मॅडम, काय सांगाल, तुम्ही मतदानासाठी बाहेर पडायला एकदम सकाळीच आलेला आहात? सगळी गर्दी होते, नंतर नाही सगळेच बाहेर पडणार, अगदी 100% लोक बाहेर पडणार, सगळे रेडी येत सकाळी। बदल अपेक्षित आहे या मतदारसंघात? हो, बदल अपेक्षित आहेच ऑफकोर्स। आम्ही बघितले ना, सगळं वाचलेले, काय काय कोण काय काम करतं त्याप्रमाणे देणार ना आपण। आफ्टर ऑल चांगलं केलं सगळ्यांनी। अगदीच सौरभ, आपण पाहतोय की 100% मतदान होईल असा जो विश्वास आहे तो इथल्या मतदारांनी दर्शवला आहे आणि शिवडी विधानसभेचा हा मतदारसंघ आहे, हे मतदान केंद्र आहे। सकाळी 7 वाजल्यापासून विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी इथे गर्दी केली आहे। ज्येष्ठ नागरिकांची संख्या आपल्याला इथे सर्वाधिक पाहायला मिळते आणि हळूहळू जसा दिवस पुढे जाईल तसे तसे लोक बाहेर येतील, तसं तसं मतदानाची टक्के देखील वाढेल। 1च तास झालेला आहे, त्यामुळे आता जरी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसत असली तरीही दिवसभरामध्ये आपण पाहू शकतो की अनेक जे इतरही मतदार आहेत ते बाहेर पडतील। मतदार केंद्रावरती मतदान प्रक्रियेला देखील सुरुवात झालेली आहे। सौरभ, निश्चितच जुई, आपण बघतोय यावर आपलं लक्ष असणारच आहे।